पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकरनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय। आज झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात मनूनं 580 गुण प्राप्त करत हे स्थान पटकावलं। या फेरीमध्येच रिदम सांगवानला मात्र अपेक्षित यश मिळालं नाही। पात्रता फेरीत तिला 15व्या स्थानावर समाधान मानावं लागलं। बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेननं ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा 21-8, 22-10 असा 2 सरळ गेम्समध्ये पराभव करत पुरुष एकेरीची पुढची फेरी गाठली। पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीचा 21-17, 21-14 असा पराभव करत पुढची फेरी गाठली। टेबल टेनिस स्पर्धेत हरमीत देसाईनं पुरुष एकेरीच्या राऊंड ऑफ 64 मध्ये प्रवेश मिळवला आहे। आज झालेल्या प्राथमिक फेरीत हरमीतनं झायद अबो यामन याचा 11-7, 11-9, 11-5, 11-5 असा पराभव केला। रोईंगच्या पुरुषांच्या सिंगल स्कल्स हिट्स प्रकारात भारताच्या बलराज पनवर यानं 7 मिनिटं 7.11 सेकंदात निर्धारित अंतर कापत चौथा क्रमांक पटकावून पुढची फेरी गाठली आहे। पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही। नेमबाज सरबजोत सिंग 577 गुणांसह 9व्या स्थानावर राहिला, तर अर्जुन सिंग चीमा 574 गुणांसह 18व्या स्थानावर राहिला। 10 मीटर मिश्र दुहेरी एअर रायफल स्पर्धेत भारताच्या दोन्ही जोड्यांना यश मिळालं नाही। पात्रता फेरीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबूता ही जोडी 628.7 अंकांसह 6व्या स्थानी राहिले, तर संदीप सिंग आणि इलावेनिल वलरिव्हन ही जोडी 626.3 अंकांसह 12व्या स्थानी राहिले।